नमस्कार. विविधा रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण गुढीपाडव्याच्या नैवेद्याची थाळी बघणार आहोत. हे सगळे पदार्थ कांदा लसूण न वापरता केलेले आहेत. अनेक पदार्थ आहेत, तयार करायला वेळ लागतोच, परंतु त्यातल्या त्यात आपण जर आधी काही तयारी करून ठेवलेली असेल, भाज्या चिरून ठेवलेल्या असतील, आल्याची पेस्ट करून ठेवली, मिरच्या वाटून ठेवल्या, कोथिंबीर निवडून ठेवलेली असेल, मसाल्याचा डबा भरून ठेवलेला असेल, सगळ्या वस्तू हाताशी असतील तर आपण वेळेची बचत करू शकतो. कमी वेळात हा स्वयंपाक करू शकतो. अगदी अर्ध्या किंवा पाऊण तासात 40-45 मिनटात हा स्वयंपाक होत नाहीच, सगळी तयारी असली तरी, कारण पदार्थ अनेक आहेत. तरी त्यातल्या त्यात कमी वेळात आपण हे सगळे पदार्थ करायचा प्रयत्न करू शकतो. प्रथम आपण पनीर लबाबदार करणार आहोत. फोडणीसाठी तेल घालून घेतलेलं आहे. त्यात 5-6 काळी मिरी, 1 लवंग, 2 हिरव्या वेलच्या, अर्धा इंच दालचिनीचे तुकडे. त्यानंतर आपण 1 तमालपत्र टाकून आल्याचा कीस आहे अर्धा चमचा तो घातलेला आहे. लसूण घालणार नाही आहोत आणि कांदासुद्धा घालणार नाही आहोत. 2 टोमॅटो आपण बारीक चिरून ठेवले आहेत, ते यावर घालून घेणार आहोत. आता ग्रेव्हीला थिकनेससाठी किंवा जाडसरपणा येण्यासाठी आपण काजू घालणार आहोत. काजूबरोबर मगज देखील असलं तर घालायचं. मगजच्या ऐवजी मी 4-5 बदाम घातलेले आहेत. मीठ यावर घालून घ्यायचं आहे. मीठ घालून परतवायचं आहे. त्यानंतर काजू घ्यायचे आहेत. 10-12 काजू घेतले आहेत. एरवी आपण 5-6 काजू घेतो, परंतु कांदा नसल्यामुळे आपण काजू थोडे जास्त घेतले आहेत आणि 4-5 बदाम त्यावर घातलेले आहेत. आता हे सगळं परतवून यावर थोडं पाणी घालून आपण शिजायला ठेवणार आहोत 4-5 मिनिट. गरम पाणीच घालायचं आहे प्रत्येक वेळी भाजीमध्ये. आता हे 4 ते 5 मिनिट शिजल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. हे बघा, पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर, आता हे थंड झाल्यानंतर मी हातात घेतलं आहे, पाणी दाखवते तुम्हाला, पूर्ण आटलेलं आहे. आता हे वाटून घ्यायचं आहे. बदाम बघा कसा टम्म फुगला आहे शिजून. आता वाटण जे आहे याचं ते आपण परत परतवणार आहोत. तेल घातलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर देखील घालू शकता. आता हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे मंद आचेवर. यात आता आपण इतर मसाले घालणार आहोत. कांदा नसल्यामुळे पटकन परतवलं जातं. कांदा असला की हे परतवायला वेळ लागतो. अर्धा चमचा लाल तिखट आहे. त्यानंतर काश्मीरी तिखट आहे 1 चमचा, हळद अर्धा चमचा, धनेपूड 1 चमचा आणि थोडासा गरम मसाला. जो घरात गरम मसाला असेल तो घाला. आता हे चांगलं मिक्स करून चांगलं परतवून घ्यायचं आहे. मसाला परतवण्यावरच भाजीची टेस्ट अवलंबून असते, त्यामुळे हे चांगलं परतवून घ्या. 1 चमचाभर कसुरी मेथी घेऊन ती अशी हातावर चोळून त्यावर घालून घ्यायची आहे. हे बघा, ती चांगली मिक्स करायची आणि पाणी घालायचं आहे. गरम पाणी आपण घालणार आहोत आणि थोडी उकळी येऊ देणार आहोत. हे बघा, छान रंग आलेला आहे. आता हे चांगलं उकळू द्यायचं आहे. त्यानंतर आपण 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे तुकडे करून, ते यावर घालायचं आहे. पनीर घातल्यानंतर 1-2 मिनिट चांगलं उकळू द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यात आपण थोडीशी साखर घालणार आहोत आणि हे क्रीम आहे, घरची साय आहे फेटून घेतलेली, ती यावर घालायची आहे. आपण घरची साय काढून फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो 1-2 दिवसांची आणि ती फेटून यावर घातली की छान टेस्ट येते. आता झालेलं आहे आपलं पनीर लबाबदार. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे यावर सर्व करायच्या वेळी. आता बटाट्याची भाजी करून घेऊयात. बटाटे उकडून कापून ठेवलेले आहेत. काही बटाटे आपण मिनी बटाटे वड्यांसाठी बाजूला ठेवले आहेत आणि काही बटाट्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता 2 ते 3 टेबलस्पून तेल आपण घातलेलं आहे पॅनमध्ये. तेल तापल्यानंतर 1 छोटा चमचा मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे आणि जिरे तडतडल्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे, हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, हिंग घातलेला आहे. आता ही फोडणी झालेली आहे. ही थोडी परतवून घ्यायची आहे आणि मिरच्या पांढऱ्या रंगावर आल्या की आपण
त्यात बटाटे घालून घेतलेले आहेत, हळद आणि मीठ टाकलं आहे आणि परतवून घेतो आहोत. चांगली वाफ आल्यानंतर त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि परतवून ही भाजी बाजूला काढून ठेवणार आहोत. 2 भाज्या आपल्या झालेल्या आहेत. आता पुऱ्यांच्या कणकेसाठी आपण 2 वाट्या कणिक घेतली आहे. त्यात 2 टेबलस्पून बारीक रवा आणि 2 टेबलस्पून डाळीचं पीठ घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि 2 वाट्या कणिक असल्यामुळे आपण 2 चमचे तेल कडकडीत तापवून त्यावर मोहन घातलेलं आहे. हे चांगलं मिक्स करून ही कणिक पाणी घालून मळून घ्यायची आहे. घट्ट आपण पुऱ्यांची कणिक जशी मळतो तशी ती मळून बाजूला ठेवायची आहे. आता आपण मिनी बटाटे वड्यांची तयारी करतो आहोत. 4 उकडलेले बटाटे साल काढून हाताने कुस्करून घेतले आहेत. त्यानंतर त्यात 1 चमचा वाटलेली हिरवी मिरची घातली आहे, अर्धा चमचा आलं आहे किसलेलं आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून हे मिक्स करून ठेवायचं आहे. हे बटाटे किसायचे नाही आहेत, हातानेच असे कुस्करून ठेवायचे आहेत. त्यानंतर 2 टेबलस्पून तेल गरम करून कडकडीत तापल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग घालून आपण ही फोडणी या मिश्रणावर घालणार आहोत. बटाट्याच्या फोडणी गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा आणि त्यावर नंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि थोडं लिंबू पिळून घेणार आहोत. इतकं लिंबू पुरेसं आहे कारण आपण बटाटेसुद्धा 4च घेतलेले आहेत. हे मिक्स करून याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. म्हणजे बटाटे वडे करताना आपल्याला पटकन एक गोळा उचलला की पिठात बुडवून तळायला सोपं पडतं. आता हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन, थोडी अगदी किंचित हळद घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून मिक्स करायचं. हा सोडा आहे, ऑप्शनल आहे, चिमूटभर सोडा घालायचा नसेल, कडकडीत तेल घातलं तर 1 चमचा तरीही चालेल, तेही नाही घातलं तरीही चालेल. आता पाणी घालून हे अशा प्रकारे या कन्सिस्टन्सीचं पीठ तयार करून ठेवायचं आहे. तेल तापायला ठेवलं होतं, त्यात आधी आपण कुरडई तळायची आहे. कुरडई ही नेहमी सगळ्यात आधी तळायची असते तळणामध्ये. त्यानंतर पापड तळून घेतले आहेत. कुरडई पापड तळून झाल्यानंतर आपण पुऱ्यांची जी कणिक मळली होती त्याची एक मोठी पोळी लाटून पोळपाटावर वाटीने त्याच्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत आणि त्या पुऱ्या आपण तळायला घालणार आहोत. असं केल्यामुळे एका वेळी आपण जास्त पुऱ्या करू शकतो. तापलेल्या तेलात पुरी सोडल्यानंतर बघा ती कशी टम्म फुगली. आपलं पीठ अतिशय छान प्रकारे तयार झालं आहे. अशा पुऱ्या खूप खुसखुशीत होतात आणि एकावेळी तुम्ही 2-3 पुऱ्या देखील तळायला टाकू शकता. त्यानंतर मिनी बटाटे वडे तळायला घातलेले आहेत. छोटे छोटे गोळे आधीच करून ठेवल्यामुळे ते पिठात बुडवून हे बघा असे छोटे गोळे होते, ते असे पिठात टाकून घोळवून घ्यायचे आणि एक्स्ट्रा पीठ असं कडेला काढून तळायला घालायचे आहेत. मध्यम आचेवर आपण बटाटे वडे तळून घेणार आहोत. भज्यांच्या ऐवजी आपण मिनी बटाटे वडे केले आहेत आणि जेवणाच्या ताटात हे वडे असल्यामुळे हे छोटेच बरे, कारण मोठा वडा खाल्ला तर बाकीचं जेवण जाणार नाही, म्हणून जेवताना करायच्या वेळी असे छोटे छोटेच बटाटे वडे करतात. त्यानंतर 1 वाटी बासमती तांदूळ आपण धुवून ठेवणार आहोत आणि या भाज्या घेतलेल्या आहेत व्हेज बिर्याणीसाठी. भाज्या स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत. त्यानंतर छोट्या कुकरमध्येच आपण हे करणार आहोत. छोटा कुकर गॅसवर ठेवलेला आहे. तेल थोडं जास्त घालून घ्यायचं आहे. तेलामध्ये तापल्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे घातले आहेत. अर्ध चक्री फूल आहे, 1 चक्री फूल जास्त होईल. अर्धा इंच दालचिनी आहे. 1 मोठी वेलची आहे, मसाला वेलची. 2 लवंगा आणि 4 काळी मिरी. 1 तमालपत्र आहे. इतकाच मसाला घातला आहे. त्यानंतर एक एक भाजी यावर घालायची आहे आणि भाज्या परतवून घ्यायच्या आहेत. फ्लॉवर, बटाटा, तोंडली अगदी थोड्या थोड्या घेतल्या आहेत सगळ्या भाज्या, तरीही त्या एकत्र मिळून भरपूर होतात. फ्रोझन वाटाणा आहे. फरसबी आहेत, 3-4 फरसबी कापून घेतल्या होत्या. गाजर आहे अर्ध, ते कापून घेतलं होतं तिरपं आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे हे सगळं. आता मी व्हेज बिर्याणी मसाल्याची रेसिपी पूर्वी दाखवलेली आहे,
त्याच्यासाठी जो मसाला तयार केला होता तो मसाला मी यात घालणार आहे, त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. हे अर्धा छोटा चमचा किसलेलं आलं आणि 1 चमचा हिरवी मिरची वाटलेली हे घातलेलं आहे. परतवून घ्यायचं आहे चांगलं. चवीप्रमाणे मीठ आत्ताच घालून घ्यायचं आहे. आणि हे मसाले आहेत, हा व्हेज बिर्याणीचा मसाला आहे, त्यानंतर धनेपूड आहे 1 चमचा, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि हळद. हे सगळे मसाले यावर घालून परतवलं आहे आणि त्यावर हे धुवून ठेवलेले तांदूळ अर्धा तास आपण भिजत ठेवले होते धुवून, ते त्यावर घातलेले आहेत पाणी निथळून. आता तांदूळ थोडे परतवून घ्यायचे आहेत आणि 1 वाटीला 1.5 वाटीच पाणी मी घालणार आहे. गरम पाणी आहे, हे सुद्धा थोडं कोमट करून घातलेलं आहे, कारण आपण भाज्या घालतो तेव्हा भाज्यांमध्ये देखील पाण्याचा अंश असतो, हे लक्षात घेऊन या भाताला पाणी थोडं कमी घालायचं. आता झाकण लावून 1 शिट्टी काढणार आहोत आपण. तर 1 शिट्टी झाल्यानंतर आपण कुकर उघडलेला आहे आणि अशा प्रकारे भात झालेला आहे. 90% भात झालेला आहे, शिजलेला आहे. त्यात आपण अर्धा लिंबू पिळून आणि वरनं तूप घालून घ्यायचं आहे, त्यामुळे चकचकीत छान होतो, मोकळा होतो आणि भात. आणि हलवायचं आहे, परत झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. चांगली वाफ असेल तर परत गॅस चालू करायचा नाही आहे. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, खाली अजिबात लागलेलं नाही आहे बघा. आणि भात अगदी मोकळा झाला आहे, 90% शिजलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून, म्हणजे लिंबू आणि तूप मिक्स करून आपण परत झाकण लावलं की राहिलेल्या वाफेवर तो छान शिजून तयार होईल आणि मोकळा चकचकीत होईल. अशा प्रकारे भात तुम्ही नक्की करून बघा, टेस्टी होतो, छान होतो. असं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत झाकण लावून ठेवून दिलं आहे. परत गॅस पेटवायची गरज नाही, राहिलेल्या वाफेवर तो शिजून तयार होतो परत. आता गुलाबजामसाठी पाक करायला घेतलेला आहे. 4 वाट्या साखर आणि 4 वाट्या पाणी. जास्त घट्ट पाक करायचा नाही आहे, जरा 1 उकळी आली की बंद करणार आहोत आपण. आधी साखर विरघळू द्यायची, नंतर 1 उकळी आली की बंद करायचा आहे. गुलाबजामसाठी रेडीमेड प्रीमिक्स वापरलेलं आहे, कारण आज घाई गडबड असते आपली सणाच्या दिवशी, म्हणून. माव्याचे गुलाबजाम मी पूर्वीच दाखवलेले आहेत, ते अतिशय छान होतात. हे सुद्धा छान झाले आहेत रेडीमेड प्रीमिक्सचे. हे जर मळताना आपण काळजी घेतली, 200 ग्रॅम प्रीमिक्स आहे हे गुलाबजामचं. मळताना आपण हे जास्त जोर न देता अगदी हलक्या हाताने बोटांनी मळायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून बाजूला ठेवायचे आहेत. 10 मिनिट गोळे तसेच ठेवायचेत झाकून आणि नंतर तळायला घ्यायचे आहेत. तूप घेतलेलं आहे, खूप कडकडीत तापू नाही द्यायचं आहे. मध्ये मध्ये गॅस बंद देखील करणार आहोत आपण तळताना. तूप थोडं तापल्यानंतर गॅस कमी करायचा आहे. कढई उचलून असे हलवून घ्यायचे आहेत अलगद. गुलाबजाम जर व्यवस्थित तळता आले तर ते छानच होतात, कधीच बिघडत नाहीत. अगदी मंद आचेवर तळायचं आहे. असं वाटलं तूप जरा जास्त तापलं आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद असतानाच त्या तुपात गुलाबजाम तळायचे आहेत. नंतर परत गॅस चालू करायचा आहे. असं करत करत ते तळायचे आहेत. आता हे तळून काढल्यानंतर आपण गरम पाकात लगेच घातलेले आहेत. त्याचा आकार बघा. आता जे आधी घातलेले आहेत कडेचे ते लगेच टम्म फुगले आहेत पाकाने आणि मधलेही आता फुगतील थोड्या वेळात. हे नंतर घातलेले आहेत. इतके छान गुलाबजाम तयार झालेले आहेत, रसरशीत अगदी. स्वयंपाकाला सुरुवात केल्या आधी गुलाबजाम करून ठेवायचे, म्हणजे ते चांगले पाकात मुरून राहतात इतर स्वयंपाक होईपर्यंत. अशा प्रकारे आपली संपूर्ण थाळी तयार झालेली आहे.